हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. हाऊ आर यू? कसे आहात? चांगले. आज आपण थोडंसं सर्कलबद्दल बघूया. सर्कल म्हणजे काय? वर्तुळ. आणि ते सर्वसाधारणपणे सर्वांनाच आहे, इयत्ता 5वी ते 12वीपर्यंत. परंतु शक्यतो 8वी-9वीवाल्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक बघायचं. एक दिवस जरी एक उदाहरण सोडवलं तरी तुम्हाला काही भीती नाही. अभ्यास चांगल्या प्रकारे होईल. डोंट वरी एट ऑल. ओके. पहिला फॉर्म्युला सी. सी इज इक्वल टू सरकमफरन्स. सी इज इक्वल टू सरकमफरन्स. सरकमफरन्स म्हणजे काय? परिघ. आणि परिघाचं सूत्र आहे सी इज इक्वल टू 2πr. आता 2π घेतलं, 2r घेतलं तर डी होतो, म्हणजे πd सुद्धा त्याचं सूत्र होतं. डी म्हणजे डायमीटर आणि आर म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल. कॉमन आहे, सोपं आहे. आता डी म्हणजे काय आहे? कॅपिटल डी. डी म्हणजे डायमीटर. डायमीटर. आता हा या ठिकाणी डायमीटर 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 म्हणजे काय? व्यास. आणि हा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. आर म्हणजे आर इज इक्वल टू डी अपॉन 2. वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते, म्हणजे डायमीटर अपॉन 2. पायाची किंमत तुम्हाला दिली जाते. किती दिली जाते? 3.14 किंवा 22/7. एवढं लक्षात ठेवायचं, बरोबर की नाही? आणि या ठिकाणी आर म्हणजे d/2, म्हणजेच या ठिकाणी दुसरं सूत्र काय होईल? डी इज इक्वल टू, हे दोन इकडे गेले तर 2r. डायमीटर म्हणजे व्यास त्रिज्येच्या दुप्पट, बरोबर की नाही? म्हणजे या ठिकाणी असं वर्तुळ घेतलं आपण, आणि हा सेंट्रल आहे, हा व्यास आहे. ए बी काय आहे? व्यास आहे. आणि ही सी डी काय आहे? त्रिज्या. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू कशी आहे? सारखी आहे. म्हणजे हा व्यास ए बी हा सी डीच्या दुप्पट आहे, म्हणजे ही त्रिज्या आणि हा काय आहे? व्यास. कळलं? हे वर्तुळ घेतले लिहून. ओके. मग आता आपण थोडेसे उदाहरणं बघूया. ये डायमीटर of the circle is 14 centimeter. Find area of circle. एरिया म्हणजे काय? क्षेत्रफळ. मग सूत्र काय आहे? एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू πr². परंतु आर दिलाय का तुम्हाला इथे? नाही दिलाय. काय? डायमीटर दिलाय. डी दिलाय. डी काय दिलाय? डी. किती दिलाय? 14. मग आपल्याला आर काढायचा. आर म्हणजे त्रिज्या. त्रिज्या बरोबर काय? डी अपॉन 2, म्हणजेच आर बरोबर 14/2. मग भाग द्या. बे एक बे, बे 7 14 इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. मग आता πr². पायची किंमत घ्यायची आपण 22/7. मल्टिप्लाय म्हणजे गुणिले. किती? त्रिज्या किती झाली? 7.
म्हणजे आर वर्ग म्हणजे 7 गुणिले 7, वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार, 7 7 गेले, 7 1 जार 7 7 1 जार, म्हणजे आता या ठिकाणी 22 मल्टिप्लाइड बाय 7 किती आले? 22 7 154, 22 7 जार 154, किंवा येत नसेल 7 दुने 14 कॅरीज 1, 7 दुने 14 ने 15 स्क्वेअर सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर. का? तर एरिया आहे, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 154 स्क्वेअर सेंटीमीटर. बरोबर समजलं? आता दुसरं एक उदाहरण घेऊया सोपं. एरिया ऑफ सर्कल is 170 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड रेडियस ऑफ द सर्कल. काय दिलंय आपल्याला इथे? एरिया दिले, क्षेत्रफळ दिले, किती दिले? 170 स्क्वेअर सेंटीमीटर. मग सूत्र काय आहे? फॉर्म्युला एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. बरोबर की नाही? मग आता एरिया दिलाय, किती दिलाय? 170 इज इक्वल टू, शक्यतो पायची किंमत किती घ्या? 3.14, 3.14, कारण इथं 170 आहे. आर दिलाय आपल्याला? नाही, मल्टिप्लाइड आर स्क्वेअर. मग आता काय करायचं? हे इकडे खाली घ्यायचे. बरोबर, म्हणजेच इज इक्वल टू 314 छेद किती होतील? 100, म्हणजेच 170 बरोबर 314 छेद 100 मल्टिप्लाय बाय आर वर्ग. आता याचा व्यस्त घ्यायचा, रिसिप्रोकल. काय होईल याचा रिसिप्रोकल? 100 छेद 314, बरोबर की नाही? मग याच्या रिसिप्रोकलने याला गुणाकार करायचा. बरोबर, म्हणजेच काय होईल? 170 मल्टिप्लाइड बाय 100 अपॉन 300, खाली होतील 314 इज इक्वल टू आर स्क्वेअर. याचा रिसिप्रोकल घेतला आपण. हे 100 वर डिनोमिनेटर आणि 314 न्यूमरेटर 100 आणि डिनोमिनेटर 314, बरोबर की नाही? 170 ला गुणला. मग आता 314 ने याला भाग द्यायचा. 314 ने काय करायचं? या पूर्ण संख्येला भाग द्यायचा. म्हणजेच या ठिकाणी याचा गुणाकार करून घ्या. 170 वर 2 शून्य देऊन टाका. दिले, म्हणजेच किती झाले? 17,000 डिवाइडेड बाय 314 इज इक्वल टू आर वर्ग. आणि मग या ठिकाणी आपण जसा भागाकार करतो 17,000 बरोबर भागिले किती? 314. हे एवढं तुम्ही घरी करायचं, कळलं? 5वी सारखं. आणि आर वर्ग बरोबर काढायचा. नंतर तुम्हाला ती जी संख्या येईल आर बरोबर ती वर्गमुळात घ्या. वर्गमुळात वर्ग निघत नसेल तर वर्गमुळात घ्या. एवढं करून दाखवा फक्त, बस. आपण याचे उदाहरण घेतलेले. ओके, अभ्यास करा.